जानकी जीवन स्मरण जय जय राम। श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी। संग्राहक श्रीयुत ल ग तथा बापूसाहेब मराठे। आज ऐकूया आठवण 62वी। भूतात आणि सामान्य माणसात बद्ध जीव या दृष्टीनं फरक नाहीच। एका बाईला भूतबाधा होती। ते भूत बाईमध्ये संचार करून श्री महाराजांना भेटत असे। श्री महाराज एकदा कर्नाटकात जावयास निघाले। सर्वांचा निरोप घेणं झाल्यावर श्री महाराजांनी त्या भूताचा पण निरोप घेतला। तेव्हा ते भूत श्री महाराजांना म्हणाले, महाराज, आपण आता इतके दिवस बाहेरगावी जाणार, मला दर्शना वाचून चैन पडत नाही, तरी आपण लवकर परत या। ज्या बाईच्या अंगात ते भूत येई तिचा भाऊ म्हणाला, महाराज, आपण त्या भूताला फार लाडावून ठेवलंय, त्यामुळं ते शेफारून जाऊन ताईला छळतंय। त्यावर श्री महाराज म्हणाले, ते भूत काय म्हणालं ते ऐकलंस ना? खरं म्हणजे बद्ध जीव ही दशा काय असते हे जर कळलं तर त्याच्यात आणि तुमच्यात तसा फरक नाही। ते मला जे म्हणालं तसं तुमच्यापैकी एकानंही कोणी म्हटलं नाही। मग बद्ध दशेतून मोकळं व्हायची तळमळ कुणाला जास्त आहे? माझी अडचण वेगळीच आहे। बद्ध जीव या दृष्टीनं ते भूत आणि तुम्ही सारखेच आहात। पण मला सारखंच तुमच्यात राहायचं असल्यानं मला तुम्ही भूते आहात असं म्हणताही येत नाही। उलट सर्वांना मान देऊन वागवावं लागतं। ही होती आठवण 62वी। सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय।